हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. गुड गुड आफ्टरनून, सॉरी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा, आता आपली राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे, ही पूर्वपरीक्षा आता 31 मे ला होणार आहे. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांना डेट माहीत झालेली आहे. आपल्याकडे आता फक्त मोजून 4 महिन्याचा जो वेळ आहे तो शिल्लक राहिलेला आहे. मग या 4 महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? प्रिलिमवर फोकस केला पाहिजे की मेन्सवर फोकस केला पाहिजे? ठीक आहे. अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आपण या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. ओके. आपल्याला 120 प्लस मार्कांचं जे टार्गेट आहे, हे 120 प्लस मार्कांचं टार्गेट आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे. कारण 120 प्लस मार्कच आपल्याला लागणार आहे. कारण यावेळेस सुद्धा ज्या जागा आहे, या जागा कमी आहे, त्या वाढणार आहे असं म्हणतायत. पण आता ते किती वाढतील आपल्याला माहिती नाही. पण आपण 120चा टार्गेट घेऊन चाललं पाहिजे. म्हणजे आपल्याला 60 प्रश्न जे आहे, हे 60 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर चला सुरू करूया आपण. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, की जर तुम्ही राज्यसेवा 2026 साठी तयारी करत असाल, आम्ही नवीन बॅच सुरू केलेली आहे. तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स दोन्ही या बॅचमध्ये शिकवल्या जाईल. यशोदय 3.0 नावाची बॅच आहे. टू दी पॉईंट आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. 120 प्लस मार्कांसाठी शिकवणार आहे. प्लस मेन्सची तयारी जी आहे ती सुद्धा तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहे. कंबाईन परीक्षेसाठी सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे. जूनमध्ये कंबाईनची परीक्षा आहे. तर ही कंबाईनची परीक्षा तुम्ही पास झाला पाहिजे. तुम्हाला टू दी पॉईंट टीचिंग आम्ही इथे करणार आहे. तर या बॅचला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर हा आपला मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. तुम्ही जेवढा अभ्यास करताय त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला जास्त मार्क जे आहेत ते या बॅच केल्यानंतर तुम्हाला मिळेल, ही मात्र आपली गॅरंटी आहे. ओके. चला, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, की बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते आता पहिल्यांदा या परीक्षेला समोर जाणार आहे. ठीक आहे. काही विद्यार्थी जे आहेत त्यांनी अनेक वेळा एमपीएससीची प्रिलिमची जी परीक्षा आहे ती दिलेली आहे. बरोबर आहे का? येस. आतापर्यंत 2013ला पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो बदलला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये 400 मार्कांची आपली ही पूर्व परीक्षा झाली, ज्यामध्ये 200 मार्क जे आहे ते GS ला आहे. उरलेले 200 मार्क आहे ते सी सॅटला आहे. ठीक आहे. सी सॅट क्वालिफाईंग आहे. याचे जे मार्क आहे, हे मार्क काही गृहीत धरले जातात का? गृहीत धरला जात नाही. ठीक आहे. मग आपला जो कट ऑफ लागतो तो फक्त या पहिल्या पेपरवरून लागतो. म्हणजे आपला जास्तीत जास्त फोकस, म्हणजे 99% फोकस कुठे असला पाहिजे? पहिल्या पेपरवर असला पाहिजे. ठीक आहे. बरोबर आहे. पहिल्या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न, दुसऱ्या पेपरमध्ये 80 प्रश्न. हा पेपर फक्त क्वालिफाईंग, तुम्हाला 33% मार्क पाहिजे असतात. परंतु हा पेपर जो आहे तुम्हाला स्कोर करावा लागतो. 120 प्लस हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. आणि एवढे मार्क मिळवता येतात का? तर मिळवता येतात. एक चांगली स्ट्रॅटेजी, एक चांगलं प्लॅनिंग, ठीक आहे, एक प्रॉपर कन्सिस्टन्सी ठेवून आपण हे मार्क मिळवू शकतो. आता ते कसे मिळवता येईल? आपल्याकडे 4 महिने शिल्लक आहे. पहा, लक्षात घ्या. जे आपल्याकडे जे विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग असलेले विषय, आणि असं काही नसते काही स्कोरिंग आहे, काही स्कोरिंग नाहीये, असं काही नाहीये. दरवर्षी पॅटर्न जो आहे तो परीक्षेचा चेंज होत राहतो. यावेळेस तुम्हाला वाटलं की इतिहासावर सोपे प्रश्न आले, पुढच्या वेळेस कठीण येऊ शकतात. यावेळेस वाटलं तुम्हाला भूगोलावर कठीण प्रश्न आले, पुढच्या वेळेस सोपे येऊ शकतात. म्हणून आपल्याला कंपल्सरी काय करायचं आहे? हे सगळे विषय जे आहेत ते करायचे आहे. ठीक आहे. मग आता आपलं पूर्ण फोकस कशावर असला पाहिजे? आपला पूर्ण फोकस हा पूर्व परीक्षेवर असला पाहिजे. कारण 4 महिने हे पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी लागतात. मग आता याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहे. ठीक आहे. ए नावाचा विद्यार्थी आणि बी नावाचा विद्यार्थी. ठीक आहे. ए नावाचा विद्यार्थी हा मागच्या अनेक वर्षापासून प्रिलिम देत आहे. त्याचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. अनेक वेळा त्यानं प्रिलिम पास केलेली आहे, किंवा केवळ अभ्यास तरी झालेला आहे. ठीक आहे. बी नावाचा विद्यार्थी पहिल्यांदाच ही जी पूर्व परीक्षा आहे ती देत आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत त्या नवीन आहेत. मग जो बी नावाचा विद्यार्थी आहे, जो पहिल्यांदा परीक्षा देत आहे, त्याने केवळ पूर्व परीक्षेवर फोकस करा. खूप महत्वाचा आहे. आणि हा जो ए नावाचा विद्यार्थी आहे, की ज्याने याच्या आधी पूर्व परीक्षेचा अभ्यास केला आहे, त्याने पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षेला जो कॉमन टॉपिक आहेत, कोणते कोणते कॉमन टॉपिक आहे? हिस्ट्री प्रिलिमला आणि मेन्सला आहे, जॉग्राफी प्रिलिम आणि मेन्सला आहे, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळं प्रिलिम आणि मेन्सला आहे. तर त्याने प्रिलिम आणि मेन्सला हे जे कॉमन टॉपिक आहे, हे दोन्ही करणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय आहे? की जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेच्या आधी मुख्य परीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यास करून ठेवता, तेव्हा तुमची ती परीक्षा पास होण्याची आणि तुम्हाला पोस्ट मिळण्याची जी शक्यता आहे ती शक्यता वाढते. समजलं? म्हणून लक्षात ठेवा की ऑप्शनल असेल किंवा मेन्सचा काही भाग असेल तो तुम्ही प्रिलिमच्या आधी करून ठेवा. काही विद्यार्थ्यांना काय वाटतं की प्रिलिमच पास नाही झालं तर मेन्सची तयारी कशी करू? हे अत्यंत चुकीची स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल तर ती 100% चुकीची गोष्ट आहे. त्याचं कारण काय आहे? मला एक गोष्ट सांगा, की तुम्ही 4 महिने फक्त पूर्व परीक्षेला देताय जी 200 मार्कांची आहे, आणि बाकीची जी परीक्षा आहे मेन्स ती तर किती मार्कांची आहे? 1750 मार्कांची मेन्स आहे. तर ही जी मेन्स आहे याला तुम्ही फक्त काय 4 महिन्याचा वेळ देणार आहे?
आणि त्या 4 महिन्यामध्ये तेवढा सगळा अभ्यास होणार आहे? आलं का लक्षात? म्हणून ठीक आहे, त्याची शक्यता कमी राहते, होऊ शकते पण शक्यता कमी राहते. म्हणून मेन्स प्रिलिमच्या आधी तुमचा मेन्सचा बऱ्यापैकी भाग जो आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. ठीक आहे. मग आता हे जे विषय आहे, हे सगळे विषय आहे, याचा सिलेबस तुम्ही पहिल्यांदा पाहून घेणं गरजेचं आहे. प्रिलिमचा सिलेबस तुम्ही नक्की बघा. प्रिलिमच्या सिलेबस सोबत तुम्ही पहिल्यांदा सिलेबस डाउनलोड करा. तुमच्याकडे सिलेबस नसेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे 9307814586. तर हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. सिलेबस, त्यानंतर PYQ तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि प्रत्येक विषयाला एक रेफरन्स बुक तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलंच पाहिजे. ठीक आहे. सिलेबस पाहायचा, त्याच्यावर मागच्या 10 वर्षामध्ये विचारलेले जे प्रश्न आहे PYQ, त्याचा अनालिसिस करायचं आणि आपण जे काही विषय अभ्यासाला घेणार आहे ते वाचायला सुरुवात करायचं. PYQच्या अनालिसिस केल्याशिवाय कोणत्याही प्रकारे अभ्यास करायचा नाही. बरेचसे विद्यार्थी चूक काय करतात, डायरेक्ट पुस्तक घेतात, वाचायला सुरुवात करतात, संपला विषय. त्यांना वाटते की असा अभ्यास केला म्हणजे आपण पास होतो. नाही. ठीक आहे. बघा, जर तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला NCERT वाचायची गरज नाही, तुम्ही स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक विषयातल्या मूलभूत संकल्पना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्स नावाचा जो विषय आहे याच्यामध्ये खूप सारे मूलभूत संकल्पना आहे. इंडियन पॉलिटीमध्ये कन्सेप्च्युअल आहे, सायन्समध्ये कन्सेप्ट आहे, जिओग्राफीमध्ये कन्सेप्ट आहे. तर ह्या ज्या संकल्पना आहेत ते तुम्हाला समजल्या पाहिजे. जोपर्यंत विषय समजणार नाही तोपर्यंत विषयावर कमांड येणार नाही. विषयावर कमांड आली नाही तर तुम्ही त्या विषयामध्ये मार्क मिळवू शकत नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला पहिले स्टेट बोर्डाची पुस्तकं जी आहे ते वाचणं गरजेचं आहे. मग कसं वाचायचं? समजा तुम्ही जिओग्राफी आणि हिस्ट्री वाचायला सुरुवात केली. जिओग्राफीची स्टेट बोर्डाची पुस्तकं पहिले वाचून टाका आणि लगेच रेफरन्स बुक वाचायला सुरुवात करा. हिस्ट्रीचे स्टेट बोर्डाचं 11व्या वर्गाचं जे पुस्तक आहे, 6व्या वर्गाचं आणि 7व्या वर्गाचं पुस्तक जे आहे ते वाचून टाका आणि लगेच रेफरन्स बुक जे आहे समाधान महाजन सर त्याच्यावर शिफ्ट होऊन जा. समजलं? एका महिन्यामध्ये आपले हे जे सगळे मुद्दे आहेत ते संपले पाहिजे. एका महिन्यामध्ये आपले 2 विषय संपले पाहिजे. ठीक आहे. एक्स्ट्रा म्हणून 15 दिवस तुम्ही त्याला देऊ शकता, कारण 4 महिन्याचा आपल्याकडे वेळ आहे. आपल्याला एकूण विषय किती आहे? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर, 6 विषय आहे. ओके. तर 1 महिना 15 दिवसात आपले विषय जे आहेत ते संपले पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या 3 महिन्यात 4 विषय संपले पाहिजे. उरलेल्या एका महिन्यामध्ये आपले 2 विषय संपू शकतात. ठीक आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता की 1 महिना टार्गेट द्यायचं, एका महिन्यात संपलं पाहिजे आणि वरचे 5 ते 10 दिवस जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायचे. कारण बऱ्याच वेळा काही विषय मोठे, काही विषय लहान राहतात किंवा कधी कधी काय होतं की तुमचा पॉलिटी लवकर संपतो, जिओग्राफी तुमचा राहतो. तर मग अशा वेळेस जास्त वेळ आपल्याला लागू शकतो. ठीक आहे. पण तुम्हाला सगळे विषय करणं गरजेचं आहे. पण मग सगळे विषय कसे करायचे? बघा, आता याच्यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरी आहे. पहिला हा विद्यार्थी आणि दुसरा हा विद्यार्थी. हा ए विद्यार्थी, हा बी विद्यार्थी. ए विद्यार्थी जो आहे, हा ए नावाचा विद्यार्थी, याचा अभ्यास झालेला आहे, याला रिवाईज करायला जास्त वेळ लागणार नाही. तो फक्त आणि फक्त प्रश्न सोडवेल, MCQ सोडवेल, टेस्ट पेपर सोडवेल. जितके सोडवता येते तितके सोडवा. बी नावाचा जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे त्याच्याकडे सुद्धा 2 पर्याय आहे. पहिला पर्याय जो आहे तो त्याने काय केला पाहिजे? पहिला पर्याय त्याने केला पाहिजे की जे काही वाचन राहिलेलं आहे ते त्यानं वाचन केलं पाहिजे आणि दुसरं जे काही वाचन झालेलं आहे त्याच्यावरची त्याने MCQ सॉल्व्ह करत राहिलं पाहिजे. हे 2च पर्याय आहे. तिसरा पर्याय नाही. तुमचं जे काही होत आहे ते तुम्ही सॉल्व्ह करत राहा. समजलं? तर पहिल्यांदा मूलभूत संकल्पना समजून घ्या. त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि तुमचा कमकुवत भाग कोणता आहे तो तुम्ही ओळखला पाहिजे. जो कमकुवत भाग आहे तुमचा, तुम्हाला वाटते की हा माझा एकदम मला जमणार नाही हा विषय, तर तो विषय जो आहे तो विषय शेवटी ठेवा. मी तुम्हाला आताही सांगतो, काही लोक म्हणतात की पहिले ठेवा. जो जमणार नाही तो विषय जर पहिले ठेवला आणि त्याच्यात जर पूर्ण वेळ गेला तर मग काय होईल? आपला वेळ जो आपले सब्जेक्ट आहे ते कव्हर होणार नाही. म्हणून जे सोपे विषय आहे तुम्हाला वाटते की मला हे इझिली समजू शकतात, ते सोपे विषय घ्या, फटाकसे कंप्लीट करून घ्या. राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला जो कमजोर आहे त्या कमजोरमधले जे हॉट टॉपिक आहे ते हॉट टॉपिक तुम्ही करून घ्या. कमीत कमी 50% तरी मार्क याच्यामध्ये आपल्याला आले पाहिजे. समजलं? तसं करायचं. ठीक आहे. त्यानंतर चालू घडामोडी. आता दररोज न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे का? अजिबात न्यूजपेपरला हात लावू नका. अजिबात नका लावू. काही गरज नाही. बाजारातून पुस्तक घ्या, वर्षभरात विचारलेल्या ज्या गोष्टी आहे, आणि रोज किती? रोज अर्धा तास. आणि 2 महिन्यावर परीक्षा आली तर 1 तास. रोज अर्धा तास आणि 2 महिन्यावर परीक्षा आली तर 1 तास तुम्ही चालू घडामोडी वाचा. कारण चालू घडामोडीमध्ये प्रत्येक गोष्ट फॅक्ट असते आणि फॅक्ट आपण विसरतो. 8 दिवसामध्ये जर चालू घडामोडी तुम्ही कंप्लीट करण्याचा विचार करत असाल तसं करू नका. समजलं का? लक्षात आलं? पहिले अर्धा अर्धा तास थोडं 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 वाचा.
त्याच्यावरून रिवाईज करा, त्याच्यावर रिव्हिजन करा. त्यानंतर 2 महिन्यावर परीक्षा आली की रोज 1 तास वाचा आणि दर आठवड्याला रिव्हिजन करायची. असं करत करत तुम्ही चालू घडामोडीचा जो पूर्ण सेक्शन आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे. बरं, मग आता आपल्याकडे नोट्स काढायच्या का? नोट्स काढायला आपल्याकडे वेळ आहे का? तर माझं म्हणणं आहे नाही, काही वेळ नाही आपल्याकडे. तुमच्याकडे जो पेपर आहे, तुमच्याकडे जे बुक्स आहे, तुमच्याकडे जे रेफरन्स बुक आहे, हायलाईट करा. हायलाईट केलेले मुद्दे आठवड्याला रिवाईज करा. नोट्स काढण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. जर तुमच्याकडे 2 वर्षाचा वेळ आहे त्यावेळेस तुम्ही वाचा, नोट्स काढा, वाचा, नोट्स काढा आणि शेवटी नोट्स रिवाईज करा. आता गरज नाही, आता आपल्याकडे वेळ नाही. त्यानंतर जे विद्यार्थी वाचल्यानंतर लिहून पाहतात त्यांनी तसं करूच नका, काहीच फायदा नाही. किती वेळ लागेल त्याला? आलं लक्षात? व्हेरी गुड. पुढं सीसॅट पेपरचं काही नाही, याचा अजिबात लोड तुम्ही घेऊ नका. शेवटचा महिना ज्यावेळेस तुमचा राहील, शेवटचा महिना, आपल्याला 33% मार्क पाहिजे असते पास व्हायला. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं, 50 प्रश्न जे आहे ते पॅसेजवर येतात, 25 प्रश्न मॅथ रिझनिंगवर येतात आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंगवर येतात. डिसिजन मेकिंगची तयारी करायची. मग जे काय करायचं तर 2013 पासून जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न विचारले जातात ते सॉल्व्ह करायचे. ओके. आणि 50 प्रश्न पॅसेज, तर 2012 पासूनचे पॅसेज जे आहे ते जरी तुम्ही सोडवले महिनाभरामध्ये तरी तुम्हाला समजून जाते का पॅसेज कसे विचारले जातात आणि त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे. मॅथ रिझनिंग थोडंफार तुम्हाला आलं तर ठीक, नाही आलं तरी 4-5 गणित जरी तुम्हाला आले, 25 पैकी 4-5 जरी आले तरी तुमचा विषय मोकळा होऊन जातो. समजलं? त्याच्यामुळे याला काही स्पेशल वेळ द्यायची गरज आहे का? नाही. तुम्ही फक्त 2012 पासूनचे पेपर सोडवले तरी तुमचं काम होऊन, 2013 पासूनचे पेपर सोडवले तरी तुमचं काम होऊन जातं. याला काही विशेष वेळ द्यायची गरज नाही. युपीएससी सारखा तो काही कठीण येत नाही. मग आता दररोजचा अभ्यास कसा करायचा? तर बघा, सगळ्यात महत्वाचे 3 नियम. पहिला, दुसरा, तिसरा. पहिला नियम काय आहे? पहिला नियम, आपला प्लॅन आपण चांगला तयार केला पाहिजे जेणेकरून 31 मेच्या आधी आपला अभ्यास रिव्हिजन सहित संपला पाहिजे. ठीक आहे, विथ टेस्ट पेपर. ठीक आहे, संपला पाहिजे. मग दुसरा, त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? सातत्य टिकवणं गरजेचं आहे. तुम्ही जो प्लॅन तयार केला त्याला एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. समजलं? जर तुम्ही त्याला एक्झिक्यूट नाही केलं तर तो कम्प्लीट होणार नाही. समजलं? मग तुम्ही हे सातत्य टिकवून हा जर प्लॅन फॉलो केला तरच तुम्हाला यश मिळेल. पहिला प्लॅन तयार करणे, दुसरा सातत्य टिकवणे आणि तिसरं रिव्हिजन करणे. हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. समजा तुमचं पूर्ण वाचून झालं पण तुमची रिव्हिजन नाही झाली, काही फायदा नाही, 0 फायदा आहे, तुम्ही पास नाही होणार. समजलं? म्हणून काय करायचं बघा, आता हा प्रत्येकाचा वेगळं असू शकतो प्लॅनिंग. मी तुम्हाला म्हणणार नाही की असंच प्लॅनिंग करा, पण तुम्हाला आत्ता कमीत कमी 8 तास अभ्यास करण्याची गरज आहे. कारण तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? तुमचं कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत आहे की ज्यांनी अनेक वेळा प्रिलिम पास केलेली आहे किंवा अनेक वेळा ज्यांनी प्रिलिम दिली आहे आणि अभ्यास केलेला आहे. आणि जे 0 आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगत आहे. ठीक आहे, जे 0 नाही आहे, ज्यांनी प्रिलिम पास केलेलं आहे, त्यांना फक्त रिव्हिजन करायची गरज आहे. 2-4 तासाचा वेळ जरी दिला तरी त्यांचं काम होऊन जाईल. समजलं? पण जे पूर्णपणे नव्याने अभ्यास करतायत त्यांना तुम्ही 8 ते 10 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल, हा सगळा प्लॅन तुमचा एक्झिक्यूट होण्यासाठी. समजलं? आणि काय काय करायचं बघा, लक्षात घ्या. समजा तुम्ही आता 10 तासाचा अभ्यास जर तुम्ही करत आहे तर त्याला 2-2 तासांमध्ये डिवाइड करा. 2-2 तासांमध्ये तुम्ही त्याला डिवाइड करा. कंटिन्यू बसू नका, काही फायदा नाहीये. कळलं? 2 तास जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर 1.5 तास अभ्यास करायचा, अर्धा तास रिव्हिजन करायची. नाही, असं नाही केलं तर काय करा, 2 तास अभ्यास करा, 2 तास अभ्यास करा, 2 तास अभ्यास करा, 2 तास अभ्यास करा आणि शेवटचा जो 2 तासाचा वेळ आहे, या 2 तासापैकी 1 तास जो आहे तो तुम्ही दिवसभरात जो काही अभ्यास केला त्याच्या रिव्हिजनला तुम्ही दिला पाहिजे. मग रिव्हिजनला दिला पाहिजे तर काय केलं पाहिजे, तर प्रश्न सोडवले पाहिजे. प्रश्न सोडवा. कोणते प्रश्न सोडवा? पीवायक्यू सोडवा. पीवायक्यू सोडवा. कारण तुम्ही अभ्यास करणार तेव्हा काय करणार, सिलेबस तुमच्या डोळ्याच्या समोर राहील, प्लस पीवायक्यू तुमच्या डोळ्याच्या समोर राहील, प्लस तुम्ही जे पुस्तक वाचत आहे ते पुस्तक तुमच्या जवळ राहील. समजा पुस्तकातला पहिला टॉपिक तुम्ही वाचायला सुरुवात केली, पहिले पीवायक्यू पाहून घ्या. पीवायक्यू पाहिल्यामुळे काय होते की तुम्ही जो टॉपिक वाचत आहे त्या टॉपिकवर आयोगाने प्रश्न कसे विचारले हे तुम्हाला समजते. मला सांगा, 1857चा रिव्हॉल्ट तुम्ही वाचत आहे आणि प्रश्न विचारला नानासाहेबांवर, तर तुम्हाला माहिती होती की नानासाहेब महत्वाचा आहे, बेगम हजरत महल महत्वाची आहे, ठीक आहे, ब्रिटिश अधिकारी महत्वाचे आहे, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर? मग तुम्ही ते जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर तुम्ही फोकस करता. कारण जेव्हा तुम्ही टॉपिक वाचता त्यातले सगळे मुद्दे महत्वाचे नसतात, त्यातले काही मुद्देच महत्वाचे असतात आणि जे काही मुद्दे महत्वाचे असतात ते आपल्याला पीवायक्यू सांगतात. म्हणून टॉपिक वाईज अभ्यास करा
आणि टॉपिक संपल्याबरोबर त्याच्यावरचे जे PYQ आहे ते PYQ सॉल्व्ह करायचे त्याच दिवशी. समजलं? त्याच दिवशी करायचे. त्याच्यामुळे काय होईल? अभ्यास होईल, PYQ सॉल्व्ह होईल, अभ्यास होईल, PYQ सॉल्व्ह होईल. समजलं? असं करा. आणि तुमच्या अभ्यासाला तुम्ही 2-2 तासांमध्ये डिवाइड करा. 2 तास अभ्यास केला, उठायचं, 5 मिनिटं फिरायचं, पुन्हा 2 तास बसायचं, पुन्हा फिरायचं, पुन्हा 2 तास बसायचं. समजलं? व्हेरी गुड. आणि सगळ्यात शेवटी रात्रीचा जो 1 तास आहे तो तुम्ही दिवसभरात काय काय केलं, कोणता कोणता अभ्यास केला त्याच्यावरचे PYQ सॉल्व्ह करून पाहिजे, म्हणजे पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. समजलं? व्हेरी गुड. पुढे जाऊ. न्यूजपेपर वाचायची का? न्यूजपेपर अजिबात वाचायची नाही, काही गरज नाही. याच्यासाठी तुम्ही मार्केटमधून एखादं करंट अफेअरचं जे बुक आहे ते घ्या. ते करंट अफेअरच्या बुकला तुम्ही रोज अर्धा तास द्या. ठीक आहे? अर्धा तास द्या. समजा 10 मिनिटामध्ये जर एक पान वाचणं होत असेल तर 30 मिनिटामध्ये आपले 3 पेजेस जे आहे ते वाचून कंप्लीट होतात. 3 ते 4 पेजेस आपले कंप्लीट झाले, रिवाईज करायचं, सोडून द्यायचं. 2 महिन्यावर परीक्षा आली की रोज 1 तासाचा वेळ द्यायचा. आणि असं करून आपण ह्या 4 महिन्यामध्ये थोडं 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 आणि त्याच्यावर तेवढ्या रिव्हिजन होऊन आपल्याला करंट अफेअर्स जे आहे ते लक्षात राहते. ठीक आहे? करंट अफेअर्ससाठी मागच्या PYQ जे आहे त्याचं अनालिसिस करायचं. कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारला जात आहे, नॅशनल लेवलवर जास्त विचारला जात आहे, महाराष्ट्राच्या लेवलवर जास्त विचारला जात आहे की इंटरनॅशनल लेवलवर जास्त प्रश्न विचारला जात आहे, हे तुम्हाला इथे समजते. ठीक आहे? व्हेरी गुड. पुढं परीक्षेच्या दिवशीचं तर मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे? पण परीक्षेच्या दिवशीचं जर चांगलं व्यवस्थापन करायचं असेल तर लक्षात ठेवा, कधी पण 31 मे ला आपली परीक्षा आहे. ठीक आहे? त्याच्या आधीचा महिना एप्रिल. तर एप्रिलच्या 1 तारखेला तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलीच पाहिजे. ठीक आहे? सिरीज जॉईन केली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट असतात आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतात. ठीक आहे? तुम्हाला ऑनलाईन सोडवायची असेल तर टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर तुम्हाला सोडवता येईल. 350 रुपयाचा पास आहे फक्त. तुम्हाला 50,000 प्रश्न सोडवता येईल टॉपिक वाईज, आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला सोडवता येईल. समजलं? हे तुम्ही करू शकता. याच्यासाठी तुम्ही मला 9307814586 या नंबरवर मेसेज करा. ओके? व्हेरी गुड. तुम्ही काय करायचं आहे, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी एप्रिलच्या 1 तारखेला टेस्ट सिरीज जॉईन करून टाकायची. काय होईल, तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता तर तुम्हाला वेळ मिळेल. 2 महिन्यात तुम्ही टेस्ट सोडवत राहता, जिथे चुकलं तिथं अभ्यास करत राहता. तुम्ही शेवटच्या महिन्यात, शेवटच्या दिवसांमध्ये जर तुम्ही पेपर सोडवत असेल, काहीही फायदा नाहीये, कारण तुम्हाला रिवाईज करायला वेळच राहणार नाही ना, जिथे चुकाल तिथे. म्हणून 1 एप्रिलला टेस्ट सिरीज जॉईन करून टाकायची. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी आत्तापासून टेस्ट जॉईन केली तरी चालेल. आत्तापासून टेस्ट जॉईन करा, प्रश्न सोडवत राहा, वेळ लावून प्रश्न सोडवत राहा. जिथे जिथे अडला तो भाग जो आहे तो रिवाईज करत राहा. समजलं? हे केल्याने मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हे जॉईन नाही केलं, तुम्हाला 120 मार्क मिळायचे तर 110च मार्क मिळतील. हे जॉईन केलं तर 10 मार्काचा फरक मात्र कमीत कमी नक्की पडू शकतो. जास्तीत जास्त कितीही मार्कांचा फरक पडू शकतो. समजलं? व्हेरी गुड. पहा, जर तुम्हाला प्रिलिम मध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला 40% भाग तुमच्या सातत्याचा आहे. तुम्ही जो प्लॅन तयार केलेला आहे तो तुम्ही किती सिन्सिअरली, किती सिरियसली फॉलो करताय त्याच्यावर तुमचं यश निर्भर करेल. आपला नियम आणि आपली शिस्त तोडायची नाही. दुसरं, योग्य मार्गदर्शन 30% भाग आहे. कारण मला सांगा की तुम्ही जे वाचत आहे ते कसं वाचायचं हे समजलं नाही तर तुम्ही वाचणार कसं? म्हणून बघा, मी नेहमी चौकाचं उदाहरण देतो. या चौकात तुम्ही उभे आहे, यश जर या दिशेने असेल आणि तुम्ही या दिशेने प्रवास करायला लागला, तुम्हाला कितीही अभ्यास केला तरी यश मिळणार नाही. तुम्हाला योग्य दिशा सापडली पाहिजे, म्हणून योग्य मार्गदर्शनाचं महत्व खूप आहे. तुम्ही अजूनपर्यंत जर तुम्हाला वाटत असेल की मला अडचण येते तर तुम्ही क्लास नक्की जॉईन करा. आम्ही घेतो म्हणून नाही, क्लास तुमचा वेळ वाचवते, तुमची इफिशियन्सी वाढवते. ठीक आहे? तुमचा कॉन्फिडन्स वाढवते आणि तुम्हाला प्रॉपर डिरेक्शन मिळते. कळलं? जर तुम्ही 1 वर्ष उशिरा लागला सेल्फ अभ्यास करून, तर तुम्ही क्लासचे जे काही 10-20-25 हजार वाचवाल, पण तुम्ही वर्षभराचा पगार जो आहे तो तुमचा किती होतो? वर्षभराचा 12 लाख रुपये पगार होतो, त्याच्यावर तुमचा ताण पडतो. हा गेला, प्रमोशनच्या संधी गेल्या, कॉन्फिडन्स गेला, तुमचा वर्षभराचा खर्च पकडा, हा तुमचा क्लासच्या फी पेक्षा नक्की जास्त असेल. ठीक आहे? योग्य पुस्तकं वापरली पाहिजे. ठीक आहे? त्यानंतर सराव परीक्षा, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली पाहिजे, प्रत्येकाने जॉईन केली पाहिजे. वेळ लावून पेपर सोडवला पाहिजे. समजलं? आणि 10% तुमचं आरोग्य, आपण याच्याकडे लक्ष देत नाही. स्पेशली परीक्षा जवळ आली, आता मी जागून अभ्यास करणार, कोणता तीर मारणार आहे? जागून अभ्यास करून तुमच्या मेंदूला 4 महिने सवय झाली 8 तास किंवा 10 तास अभ्यास करायची. शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही 14 तास 15 तास अभ्यास करताय. 7 तास झोपायची सवय आहे, तुम्ही 5 तास झोपत आहे.
झिरो फायदा आहे, उलट नुकसान जास्त आहे. जर तुम्हाला 7 तास झोपायची सवय असेल 7 तास झोपा. तुम्हाला रात्री 6 तास आणि दिवसा 1 तास झोपायची सवय असेल झोपा. तर तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. थोडं ध्यान करा सुरुवातीला सकाळी, थोडंसं चाला. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही कंटिन्यू बसून अभ्यास करता, तुम्हाला चालणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमचे स्नायू जे आहेत त्यांना त्रास व्हायला सुरुवात होईल. म्हणून सकाळचं किंवा संध्याकाळचं जर तुम्ही 10 मिनिटं फिरत असाल तर सकाळ संध्याकाळ तुम्ही 10 मिनिटं नक्की फिरा. तुम्ही अभ्यास करताय, 2-2 तासाचे स्लॉट तुम्ही घेतलेले आहेत. 2 तास मध्ये तुम्ही अभ्यास केला तर 1 तास 55 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटं चाला. ठीक आहे, चालणं खूप महत्वाचं आहे. कळलं? तुम्ही रिलॅक्स होता, हे तुम्हाला खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा तुमचे टार्गेट जे आहे ते टार्गेट पहिल्यांदा आपण ठरवले पाहिजे की 2026 जे आहे हे मला कुठल्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायचं आहे. त्याचं एकदम प्रॉपर प्लॅनिंग करा. ठीक आहे, हे प्लॅनिंग करत असताना वीकली प्लॅन करा. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. ठीक आहे, 4 महिन्याचं ढोबळमानाने प्लॅनिंग करा, त्याला वीकमध्ये डिवाइड करा. 6+1 हा फॉर्म्युला अप्लाय करा. 6 दिवस अभ्यास, 1 दिवस रिव्हिजन. कळलं? आणि त्याचं मूल्यांकन करत राहा. तुम्ही जेवढा अभ्यास करताय तेवढी तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. त्यानंतर सातत्य तुमचं असलंच पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ज्या वेळेसचा अभ्यास आहे त्यावेळेस तुम्ही बसलेच पाहिजे. काका यो, मामा यो, मामाची पोरगी यो, कोणी यो, आपल्याला काही देणं घेणं नाहीये. फोन बंद करून ठेवला पाहिजे. सगळ्यात जास्त डिस्टर्ब करणारी गोष्ट जर कोणती असेल तर फोन आहे. ठीक आहे, फोन जर तुम्हाला वापरायचा असेल तर सिम काढून टाका. ठीक आहे, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे विनाकारणच्या गोष्टी आहेत. त्याचं तुमच्या जीवनात काही महत्व नाहीये. तुम्ही ज्या दिवशी अधिकारी बनता त्या दिवशी त्याचं महत्व आहे, नाही तर काही तुम्हाला कोणी काळकुत्र विचारत नाही. समजलं? आणि तुमचं स्वप्न जे आहे ते साकार करा. जिवंतपणी जे स्वप्न पाहिलं ते जिवंतपणी जर पूर्ण होत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरी कोणती चांगली गोष्ट नाहीये. समजलं? व्हेरी गुड. यानंतर जर तुम्हाला आमच्याकडनं काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला डिटेल मार्गदर्शन मिळेल. बॅचेस लावायचे असेल तर तुम्ही मला या नंबरवर नक्की मेसेज करा. पण शेवटी एकच गोष्ट सांगतो, ती गोष्ट अशी आहे की तुम्ही जो आहे तो तुम्ही स्वतःला घडवू शकता. दुसरं तुम्हाला कोणी घडवू शकणार नाही आणि तुम्हीच तुमच्या मार्गातले अडथळे आहात. तुम्हाला दुसरं कोणी अडवू शकत नाही. समजलं? लक्षात आलं? शेवटी सिलॅबस घ्या, डोळ्यासमोर ठेवा. PYQ जे आहे अनालिसिस करा टॉपिक वाईज. प्रत्येक विषयाला केवळ एक रेफरन्स बुक ठेवा, तेच वारंवार वाचा. त्याच्यावरचे जितके जास्त होईल तितके सराव प्रश्न रोज सोडवत राहा. रोज सोडवा प्रश्न, कारण त्या प्रश्नातून तुमची रिव्हिजन होते. शेवटचा 1 तास जो आहे तो आपण त्याच्यासाठी ठेवलाय की जे काही वाचलाय त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. त्यानंतर 6+1 डेचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. 6 दिवस अभ्यास, 1 दिवस रिव्हिजन. रिव्हिजन करत असताना जितके जास्त होईल तितके MCQ सॉल्व्ह करायचे त्या दिवसात. आठवड्याभरात जे काही आपण वाचलं दिवसभर MCQ सोडवा, रिव्हिजन करा. तुमच्या मार्कांमध्ये भरपूर वाढ होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही फक्त अभ्यास करून गेला, तुम्ही रिव्हिजनच नाही केली, तुम्ही प्रश्न सोडवलेच नाही, तुम्हाला मार्क मिळणार. समजलं? आणि सगळ्यात महत्वाचं हॉट टॉपिक जे आहे प्रत्येक विषयांमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं की लक्षात येईल की हे टॉपिक जे आहे ते वारंवार विचारलं जात आहे, हे टॉपिक वारंवार विचारला जात आहे, ते कम्प्लीट करा, त्याच्यावर जास्त फोकस करा, त्याच्यावर तुम्हाला जास्त मार्क मिळेल. समजलं? व्हेरी गुड. आता याच्या व्यतिरिक्त जर पुन्हा काही गोष्टी राहिल्या तर त्या मी तुम्हाला नक्की सांगत राहील. तुर्तास इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट.